जालना में मीडिया से बातचीत के दौरान मराठा नेता मनोज जरांगे पाटिल ने मुंबई में आंदोलन पर लगाए गए प्रतिबंधों को लेकर सरकार पर निशाना साधा। दक्षिण मुंबई में आजाद मैदान के अलावा अन्य जगहों पर आंदोलन, धरना और मोर्चा निकालने पर रोक के फैसलों का उन्होंने विरोध किया। साथ ही जरांगे पाटिल ने आरोप लगाया कि मराठा समाज के मुंबई पहुंचने की तैयारी के चलते सरकार ने ये नियम लागू किए। उन्होंने कहा कि सरकार मराठा समाज की मांगे मान ले, वरना मुंबई में आंदोलन किया जाएगा। चलिए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। हे मराठे मुंबईत जाणार आहेत म्हणूनच यांनी मुद्दाम सरकारनं हे केलंय। याच्यात काय झाकून ठेवण्यासारखं काहीच नाही। हे सत्यच देशापुढे उघडं पडलंय। परंतु सरकार विरोधात रोष याच्याचमुळे जातो। याचं कारणच खरं आहे की लोकांनी यांना सत्तेवरती बसवलंय, मराठ्यांनी यांना सत्तेवरती बसवलंय आणि त्याच मराठ्यांना मुंबईत गोरगरिबांना येण्यापासून रोखणं म्हणजेच रोष वाढण्याचं कारण फक्त सरकार आहे। म्हणजे कायदा हातात आम्ही देतोय, तुमच्या सत्ता आम्ही तुमच्या हातात देतोय आणि तुम्ही त्याचा गैरवापर करताय। अरे लोक तुम्हाला निवडून याच्यासाठी देतात की कसल्याही परिस्थितीत आपण जर मुंबईला कुठे गेलो तर आपले माणसं, आपलं सरकार बसले तिथं, आपले फडणवीस, आपले शिंदे, आपले दादा बसलेत तिथं, म्हणून लोक जातात। जे आपले म्हणून बसले तेच आपल्याला मुंबईत येऊ नको म्हणतात। म्हणजे ही खूप मोठी दहशत झाली, ही दादागिरी झाली सरकारची आणि चालत नसती। आम्ही मोजित नसतो आणि आम्ही ऐकत नसतो। कायद्याचा सन्मान करतो का आम्ही? तर हो आम्ही करतोय। आम्ही तुम्हाला अर्ज दिलाय परवानगीचा, तुम्ही परवानगी द्या नाही तर नका देऊ। याचा अर्थ नाही दिली तुम्ही तर कायद्याचा सन्मान तुम्हीच करत नाहीत। मी जात असतो, ठरलं आमचं मुंबईला यायचं, मी जाणार, रात्रंदिवस बसणार। तुम्ही काय शिजून देणार नाहीत का भाकरी खाऊन देणार नाहीत ते आम्ही बघणार आणि तुम्ही कसे मुंबईत अडवतो ते बी आम्ही बघतो। तुम्हाला प्रश्न सोडवायचे नाही, सत्य तर मराठ्यांकडून बसवायचं, गोरगरिबांचं वाटोळं पण करायचं आणि अडथळ्यात काय संबंध आहे? मुंबईतल्या बांधवांनी समजून घ्या, आम्ही आमच्यामुळे तुम्हाला त्रास होईल का? तर एखाद्या दिवस नक्की होईल। आम्हाला 10-15 दिवस सांभाळून घ्या। तुम्ही पण काय तिथं सुखी नाहीये, आम्हाला सुख नाही म्हणून आमच्या मागण्यासाठी आमच्या लेकरा बाळात कल्याण व्हावं म्हणून मुंबईत येतोय। जर आमच्यामुळे तुम्हाला 10-15 दिवस त्रास झाला तर होऊ द्या, सहन करा। आम्ही पण तुमचेच आहेत, आम्ही का लोकांचे नाही आहेत। मुंबईत कोणी सुखी नाहीये, ना व्यावसायिक सुखी आहे, ना तिथं आगरी सुखी आहे, ना मासेमारी करणारा सुखी आहे, ना तिथला कोणचाच समाज सुखी नाही तिथं। ना तिथला मराठी माणूस मुंबईतला सुखी आहे, ना तिथला परप्रांतीय सुखी आहे, ना तिथं जैन मारडी सुखी आहे, ना तिथं दलित मुस्लिम सुखी आहे, ना तिथं मराठा सुखी आहे, ना तिथं ओबीसी सुखी आहे। कोण सुखी आहेत तुम्ही तरी? मग कोणाला सुख नाही तिथं यांच्यामुळं। आम्ही त्यांना नीट करायला यायला लागलो, जरा माज आहे त्यांच्या डोक्यात, मस्ती आहे जरा, ती जरा कमी करायला यायला लागलो। त्याच्यात तुमचं पण हित आहे, आम्ही तुमचं पण लेकरा बाळाचं कल्याणच होणार आहे। हा, एक गोष्ट करी, थोडा त्रास होईल तर आम्हाला सांभाळून घ्या, आम्ही गरीबाचे पोर आहेत, आम्ही न्यायासाठी तिथे यायला लागलो। मुंबईत मात्र येणार, जर ठरलं ना मुंबईत येणार वर्षावरच येणार। मग तो इथं बसू नको तिथं बसू नको, काय तुमच्या बापाच पेंडे होय, इकडे येऊ नको तिकडे येऊ नको, एकच दिवसासाठी। आणि त्याने नाही केलं, आता नोटीस काढली त्यांनी, भाड खाऊ नाही तर काय, भाड खाऊच नोटीस आहे ना ती। तुम्हाला जमतं का तसे पाठायला? हे लोकांवर जुलूम नाही का अशा नोटिसा देणं, असा आदेश काढणं की मुंबईत येऊ नका, लाऊडस्पीकरात लावू नका आणि भाजी भाकरी करून खाऊ नका? मग काय खातू? दगड खातू किती झाले समुद्रात टाकलेली? वाळू खातोय समुद्रात, काय खातू? भाकरी तुकडे तर खावा लागते ना करून, तुम्ही तर देत नाहीत लोकाला। म्हणा हे करू नको ते करू नको, मराठी सगळं करीत असतात आणि यावेळेस मराठी मागे येत बी नसते, येत नसतात। मला पुरा निर्णायक आंदोलन करायचंय, जर मुंबई ठरली तर माघारी येत नसतो। आणि कसे आडवे येतात, तुम्ही एकदा आमच्यावर हल्ला केलेला आहे, रक्ताचा चिखल केलेला आहे, फडणवीस डबल नादात पडायचं नाही बरं का या। आता आम्ही सावध आहेत हे ध्यानात ठेवायचं आणि तुमच्यावर सगळ्याचा राग आहे। मग दलित मुस्लिमापासून शेतकऱ्यापासून सगळे व्यावसायिक वर्ग, व्यापारी वर्ग, नोकरदार वर्ग सगळे चिडलेले आहेत तुमच्यावर, हे ध्यानात ठेवा। मग तुम्ही मग तर कुठं करीत असतो, दादागिरी करायची नाही। आम्ही आझाद मैदानाला करणार, शिवाजी पार्कला करणार, वर्षापुढे बी करणार, सगळ्या दुनियात करणार आम्ही। हा, कुठं जिथं आम्हाला रोड दिसणार आम्ही तिथं करणार। तू काय करणार तर बघू त्या टायमाला। आम्ही मग रेल्वे बी नाही फिरून देणार, तुमच्या विमानं नाही उडून देणार। हा, सगळ्या रेल्वे पटऱ्या उखडून टाकीत असतात, मग आम्ही विमानतळ उखडून टाकीत असतो। होऊ दिस तुला, तू माझंच उतरायचंच ना एकदा, आम्ही सज्ज होणार आहेत। मग तुम्ही लोकांना वेटीस करून धरता रे, कशामुळे लोकांना तळपिता विनाकारण? आमचंच आरक्षण आमचंच रद्द करता, कशाला तळतळाट घेता लोकांचा? आणि मुंबईत येऊ नका, लोकांनी कसा झक मारायला मतदान केलं होय तुम्हाला? तुम्ही आमचे इथं आपले म्हणून तुम्हाला तिथं बसवले। आम्हाला मुंबईत कधी अडचण आली तुम्ही आमच्या मराठ्यांच्या लेकरा बाळाच्या मदतीला येतात म्हणून, तर तुम्ही दादागिरी करायला, गुंडगिरी करायला लागलात, तिथं दहशत पसरायला लागलात। एवढं सोपं समजता का? सत्ता काय आहे? सत्ता म्हणजे काय? 5 मिनिटं टिकून देणार नाहीत मराठी जर तारायला लागले तर 5 मिनिटं। सत्तेचं शहाणपण जे चलत नाही म्हणतात ना,
तुम्हाला सांगतो मराठ्या पुढे शहाणपणा चलत नाही. तुम्ही तळपू नका बरं का. तुम्हाला सांगतो फडणवीस नाद लागू नका बरं का माया. तुम्ही खेळ खंडोबा करायचं काम करू नका.